मीन राशी 6 ते 12 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। मीन राशीचे लोक म्हणजे मनाने खूप कोमल, भावनांनी भरलेले आणि इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारे। त्यांचं हृदय खूप मोठं असतं। ते नेहमी लोकांना समजून घेतात, मदत करतात आणि नात्यांना जपतात। मीन राशीवाल्यांकडे एक खास देणगी असते, इंट्युएशन म्हणजे आत्मज्ञान। त्यांना अनेकदा आधीच जाणवतं की पुढे काय होणार आहे आणि हाच गुण त्यांना आयुष्यात योग्य मार्ग दाखवतो। आज आपण जाणून घेणार आहोत 6 ते 12 एप्रिल 2026 चे मीन राशीचे साप्ताहिक राशीफल। मीन राशीसाठी एप्रिल 6 दुसरा आठवडा कसा जाणार आहे ते जाणून घेऊया। मंडळी, या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी शांत पण आशादायक असेल। जणू काही आयुष्य हळूहळू योग्य दिशेने वाहायला लागलं आहे। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडी विश्रांती घेण्याची गरज जाणवेल। मन थोडं भावनिक होऊ शकतं, पण ही भावना तुम्हाला कमकुवत नाही तर आतून मजबूत बनवेल। तुम्ही स्वतःकडे आणि तुमच्या गरजांकडे लक्ष देण्यास सुरुवात कराल। मधल्या काळात परिस्थिती हळूहळू बदलायला लागेल। ज्या गोष्टी तुम्हाला थोड्या अनक्लिअर वाटत होत्या त्या आता स्पष्ट होऊ लागतील। कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात एखादी चांगली संधी मिळू शकते, जी तुमचा आत्मविश्वास वाढवेल। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिर राहील, म्हणजे मोठा फायदा नसला तरी नुकसानही होणार नाही आणि हाच तुमच्यासाठी पॉझिटिव्ह संकेत आहे। थोडी सेव्हिंग केली तर पुढच्या काळात त्याचा मोठा फायदा होईल। प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये हा आठवडा खूप सुंदर आहे। तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे नात्यांमध्ये गोडवा वाढेल। ज्यांचं नातं आधी थोडं दूर गेलं होतं ते आता पुन्हा जवळ येऊ शकतात। सिंगल लोकांसाठी एखादी खास व्यक्ती आयुष्यात येण्याची चाहूल आहे। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एक वेगळं समाधान मिळेल। जणू काही मन शांत झालंय आणि तुम्ही योग्य मार्गावर आहात याची खात्री वाटेल। मीन राशी हळूहळू चालणाऱ्या गोष्टी सर्वात मजबूत असतात। मीन राशीवाल्यांनो, या आठवड्यात घाई करू नका। तुमच्या मनाचा ऐका आणि विश्वास ठेवा। सगळं काही तुमच्या बाजूने शांतपणे घडत आहे। मीन राशीवाल्यांनो, या आठवड्याबद्दल एक गोष्ट नक्की आहे, काहीतरी घडणार आहे, पण नेमकं काय हे सुरुवातीला तुम्हालाही कळणार नाही। जणू आयुष्य शांतपणे पुढे चाललंय, पण त्या शांततेतच एक मोठा बदल लपलेला आहे। शांतता पण मनात हलचल। 6 ते 7 एप्रिल रोजी आठवड्याची सुरुवात थोडी इमोशनल आणि विचारात टाकणारी असेल। तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवेल। मन सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल। ही साधी बेचैनी नाही, ही तुमच्या आयुष्यात होणाऱ्या बदलाची पहिली चाऊल आहे। पण घाबरू नका, कारण ही एनर्जी तुम्हाला योग्य दिशेकडे नेत आहे। 8 ते 9 एप्रिल अचानक एक संकेत। या काळात काहीतरी असं घडू शकतं ज्यामुळे तुम्ही थोडे सरप्राईज व्हाल, म्हणजे आश्चर्यचकित व्हाल। एखादा फोन किंवा मेसेज किंवा भेट येईल, एखादी संधी जी अचानक समोर येईल, किंवा एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला आतून हो हेच आहे असं वाटायला लावेल। हे छोटं वाटणारं काहीतरी पुढे जाऊन तुमच्या आयुष्याला मोठं वळण देऊ शकतं। करिअर आणि पैसा हळूहळू वाढ पण स्ट्रॉंग असेल। कामाच्या बाबतीत सुरुवातीला थोडं कन्फ्युजन असेल, पण नंतर क्लॅरिटी मिळेल। तुमचं इंट्युएशन इथे खूप कामाला येणार आहे। जिथे इतरांना शंका येईल तिथे तुम्हाला योग्य मार्ग दिसेल। आर्थिकदृष्ट्या पाहता अचानक मोठा फायदा नाही, पण एक सेफ आणि स्टेबल फ्लो तयार होईल आणि हाच फ्लो पुढे मोठ्या यशाचा पाया ठरेल। प्रेम आणि नातेसंबंध काहीतरी खास जाणवेल। या आठवड्यात तुमचं मन खूप काही सांगेल। एखाद्या व्यक्तीबद्दल फिलिंग्स वाढतील किंवा एखादं नातं अचानक डीपन होईल। एखादा छोटा मोमेंट, एखादं साधं बोलणं तुमच्या मनावर कायमचा ठसा उमटू शकतं। सिंगल लोकांसाठी काहीतरी खास सुरू होण्याची शक्यता आहे। 10 ते 12 एप्रिल सत्य समोर येईल। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला हळूहळू समजायला लागेल, या सगळ्यामागे काहीतरी मोठं कारण होतं। एखादी गोष्ट क्लिअर होईल, एखादा डिसिजन कॉन्फिडन्स वाटेल आणि मनात एक वेगळी शांतता येईल। तुम्हाला जाणवेल, मी योग्य मार्गावर आहे आणि काहीतरी चांगलं माझ्याकडे येत आहे। सप्ताहाचा हा सस्पेन्स मेसेज, सगळं काही अजून स्पष्ट नाही, पण जे घडतंय ते तुमच्यासाठी भल्यासाठीच आहे। मीन राशीवाल्यांनो, या आठवड्यात फक्त एकच करा, तुमच्या मनाचा ऐका, संकेत ओळखा आणि घाई करू नका, कारण तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होतोय आणि तो खूप सुंदर असणार आहे। मीन राशी, ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी विणत आहे। कधी तुम्हाला असं वाटले का की सगळं काही योगायोग नाही? जणू काही अदृश्य शक्ती तुमच्यासाठी काहीतरी ठरवत आहे। या आठवड्यात तसंच काहीतरी घडणार आहे। ब्रह्मांड तुमच्यासाठी शांतपणे एक योजना तयार करत आहे
आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे तुमच्या विचारांमुळेच ही योजना आकार घेत आहे. या दिवसात तुम्ही जे विचार कराल, ज्या भावना तुम्ही अनुभवाल, ते सगळं ब्रह्मांड ऐकत आहे. थोडी बेचैनी वाटेल, मन सतत काहीतरी शोधत राहील, पण ही बेचैनी म्हणजेच एक संकेत आहे, तुमचं आयुष्य बदलण्याच्या आधीची शांत तयारी. म्हणून नेगेटिव्ह विचारांपासून दूर राहा, कारण आकर्षणाचा नियम आता तुमच्यावर जलद काम करणार आहे. 8 आणि 9 एप्रिल रोजी काहीतरी संकेत मिळायला सुरुवात होतील. या काळात ब्रह्मांड तुम्हाला काहीतरी संकेत देईल. कदाचित एखादा मेसेज, एखादी अचानक भेट किंवा एखादी गोष्ट जी तुम्हाला आतून हेच आहे असे जाणवेल. हे फक्त योगायोग नाहीत, हे तुमच्या विचारांना मिळालेलं उत्तर आहे. तुम्ही जे मागितलं होतं ते आता हळूहळू तुमच्याकडे येत आहे. या आठवड्यात तुमच्या कामात एक वेगळी ऊर्जा दिसेल. तुमचे आयडियाज लोकांना आवडतील. एखादी नवीन संधी मिळू शकते. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल ती गोष्ट वाढेल. हा आकर्षणाचा नियम आहे. छोटी सुरुवात होईल, पण पुढे मोठं रूप घेऊ शकते. या आठवड्यात प्रेमात काहीतरी जादू आहे. एखादी व्यक्ती अचानक जवळ येईल किंवा जुनं नाते पुन्हा जुळेल. तुम्ही जे प्रेम मनापासून मागत होतात तेच प्रेम आता तुमच्याकडे आकर्षित होत आहे. फक्त मन उघडं ठेवा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट जाणवेल, हे सगळं काही कारणानेच घडत होतं. एक क्लॅरिटी मिळेल, एक शांत विश्वास निर्माण होईल आणि तुम्हाला जाणवेल की तुम्ही योग्य मार्गावर आहात. ब्रह्मांड तुमच्या बाजूने उभा आहे आणि आता गोष्टी तुमच्या फायद्यात वळत आहेत. सर्वात मोठा संदेश, तुम्ही जे विचार करता तेच तुमचं आयुष्य बनतं. मीन राशीवाल्यांनो, या आठवड्यात एकच लक्षात ठेवा, चांगला विचार करा, सकारात्मक भावना ठेवा आणि विश्वास ठेवा, कारण ब्रह्मांड तुमचं ऐकत आहे आणि तुम्हाला हवं ते तुमच्याकडे येत आहे. मीन राशीसाठी शेवटचा संदेश आज आहे की कदाचित तुम्हाला अजून सगळं स्पष्ट दिसत नसेल, कदाचित अजूनही काही प्रश्न अनुत्तरित असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्रह्मांड कधीच चूक करत नाही आणि तुमच्यासाठी जे ठरवलंय ते योग्य वेळ आल्यावरच तुमच्याकडे येतं. तुम्ही आतापर्यंत जे काही सहन केलं, जे काही वाट पाहिलं, त्याचं फळ आता हळूहळू तुमच्याकडे येत आहे. प्रत्येक विचार महत्त्वाचा आहे, प्रत्येक भावना ऊर्जा आहे आणि प्रत्येक विश्वास तुमचं भविष्य घडवत आहे. म्हणून आजपासून एक ठाम निर्णय घ्या, मी चांगलं विचार करणार, मी स्वतःवर विश्वास ठेवणार आणि मी माझ्या स्वप्नांना सत्यात उतरवणार. कारण तुम्ही फक्त या जगाचा भाग नाही, तर तुम्हीच तुमचं विश्व तयार करणारे आहात. एकंदरीतच पाहता मीन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.